नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे इथेन ब्लॉग्समध्ये. तर आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे, कारण आज आपण जाणार आहोत विष्णुबाग रिसॉर्टला. तो रिसॉर्ट आहे बदलापूरला आणि आता वाजले सकाळचे 5:30. आपली बस येणार आहे 6 वाजता. आता आम्ही निघू आणि ती जी बस येणार आहे ती येणार आहे माझ्या आईच्या इथे. तर सगळ्यात पहिला आम्ही जाऊ आईकडे आणि आम्ही तिथूनच बसने जाणार आहोत. आता आम्ही निघतो थोड्या वेळातच, कारण जर लवकर निघालो तर आम्ही लवकर पोचू. या आपण आता फिरायला जातोय. मग तुला कसं वाटतंय? किती चांगलं वाटतंय? एकदम खूप मजा करणार ना? हां. काय अवनी, तर अवनी तुला कसं वाटतंय आता आपण फिरायला जातोय? बोल. तर ही आहे आमची बस आणि आता आम्ही जे छोटे पोरं आहोत, म्हणजे मी पण तर आता आम्ही त्या आलो आहे खाली, कारण आम्हाला बोलले की तुम्ही पुढे जावा करून. ही आहे दिशा. तर म्हणजे तुला कसं वाटतंय की आता आपण जातोय? मी आज खूप खुश आहे, कारण आज आमची पूर्ण फॅमिली, आमचे मावशी काका आणि त्यांची मुलं म्हणजे माझे भाऊ आणि बहीण, आम्ही सगळे बदलापूरला चाललो आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे. ही आहे अप्पू मावशी, ही आहे सपना मावशी आणि तुम्ही हिला ओळखताच ती मम्मी. तर आता आम्ही निघतोय. आता अजून पण 2 जण यायचे बाकी आहेत. आनंद आहे हा सगळ्यांचाच खूप जास्त आहे, कारण काल इंडिया पण जिंकली होती, तो एक आनंद, आणि आता आम्ही फिरायला होतो तो एक आनंद. आता आम्ही निघतोय. गणपती बाप्पा मोरया. आत्ता आम्ही आलो आहे बदलापूर गावात. गावामध्ये आल्यावर खूप चांगलं वाटतं आहे. असं वाटतं आहे की आपण आपल्या गावामध्येच आलो आहे. आता आम्ही फायनली पोचलो आहे विष्णुबागला. आत्ताच जस्ट आलो आहे, म्हणजे खूप लवकर आलो आहे तसं बघायला गेलं तर, कारण जेव्हा फिरायचं असतं तेव्हा आपण सगळं लवकरच जातो. पहिलं मी इथे फिरून बघतो आहे की कसं वाटतं, म्हणजे कुठे कुठे काय काय आहे. आता हे लोक पूल बघतात की कसं काय पूल वगैरे, कारण माझ्या मते इथे आता सध्या तरी मला 2 पूल दिसत आहेत माझ्यासमोर आहेत. तर ती आता माझ्याबरोबर अप्पू मावशी, आणि ही पण सगळं बघून घेते की कुठे काय काय, कारण कसं नंतर जरा इझी पडेल की जायला वगैरे. आता मी ह्यांना विचारलं तर इथे समजलं की टोटल 3 स्विमिंग पूल आहेत आणि त्याच्या बाजूला एक नदी आहे. तर मी तुम्हाला बोललो होतो की पूलच्या बाजूला एक नदी आहे चांगली, तुम्हाला दाखवीन मी. तर ही आहे ती नदी. इथे बघू शकतात लहान मुलांना खेळण्यासाठी खूप चांगलं बनवलं आहे. इथे हे जे आहे ना किड्स झोन, तो रिसेप्शनच्या बरोबर बाजूला आहे. तर आता आम्ही आलो रिसेप्शनला आणि तुम्ही इथे बघू शकता की ते खूप सारं खेळायला काय काय आहे, जसं की इथे लुडो आहे, इथे सापशिडी आहे, then इथे चेस आहे, त्यानंतर इथे कॅरमसुद्धा आहे. म्हणजे खूप चांगलं आहे, मला तर खूप आवडलं इकडे आल्यानंतर. इथे दिशाने चाय घेतले. आता आम्ही इथे नाश्ता करतो आहे. आता नाश्त्याला आहे मिसळपाव, शिरा आणि पोहे. आता आम्ही नाश्ता केला आहे, तर आता आम्ही जातो रूमवर. त्याच्यामध्ये काय खेळायचे आहेत. A few minutes later. चेंज केलं. आता मी जाते स्विमिंग पूलमध्ये आणि बाहेर खूप पाऊस पडतो आहे, त्यामुळे पावसामुळे मी मोबाईलचा बाहेर नेऊ शकत नाही, त्यामुळे मी जास्त व्लॉग नाही करू शकत. जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी शूट करीन. वाजले 2. आता आम्ही आलो आहे जस्ट आणि चेंज वगैरे केलं आहे. आता आम्ही जेवायला जाऊ. खूप दमलो आहे, कारण आम्ही खूप मस्ती केली आणि मी ना काय काय असे क्लिप आहेत ना ते शूट केले आहेत, मी टाकीन त्याच्या ब्लॉगमध्ये. पण कसं पावसामुळे मला जास्त शूट करायला नाही भेटलं. आता आम्ही इथे जेवायला बसलो आहे आणि जेवायला इथे नूडल्स आहे, चिकन आहे, त्यानंतर मी जास्त घेतला नाही कारण
मला थोडं बरं वाटत नाही सो जास्त नाही घेतलं आहे. पण इथे बघू शकतात तुम्ही, इथे पुरी आहे, त्यानंतर चिकन वगैरे आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने तयार केलं लहान मुलांसाठी खेळायला. इथे एक झाड आहे, त्या झाडावर सगळं केलं आहे तयार. आणि मग तुम्ही बघू शकता त्या बाजूला ना रेन डान्स आहे. तुम्ही इथून चढून आहे ना ह्याच्यावरून तिथे जाऊ शकतात. म्हणजे ते एक चांगला असं ॲडव्हेंचर पण होतं, तुम्हाला मजा पण येणार तिथून जाताना. खालून पण रस्त्यावर जायला, पण इथून गेला तर एक चांगली मजा येते. तुम्हाला दाखवतो मी, थांबा. इथून वर चढून आलो आहे खालून. आता मी जाईन तो रस्ता हा आहे. तर मी इथून आलो चढून, त्यानंतर मग तुम्ही इथून असं हळूहळू जाऊ शकता तिथपर्यंत. आता मी जात नाही, कारण मगाशी गेलो होतो मी, आणि मी आत्ताच जेवलो आहे, तर बोलो जास्त नको. हे लोक इथे कॅरम खेळत आहेत. मगाशी आम्ही क्रिकेट खेळून आलो, तो बॉलच फुटला म्हणून आम्ही आता इथे आलो आहे. तर मी तुम्हाला बोललो होतो की इथे खूप सारे पूल आहेत. आणि मग त्यातला जो मोठा पूल होता तिथे आम्ही गेलो नाही, कारण सगळे लहान लहान होते, त्यामुळे आम्ही इथे गेलो नाही. हा जरा मोठा पूल आहे, म्हणजे मोठ्या लोकांसाठी पूल आहे हा. तुम्हाला दाखवतो मी. हा जो पूल आहे ना, हा खूप खोल आहे, त्यामुळे आम्ही इथे आलोच नाही. वेळ झाली निघण्याची, वेळ झाली निरोप घेण्याची. पावसामुळे मला जास्त काय व्लॉग करायला भेटला नाही, कारण पाऊस तर खूप पडत होता. त्यामुळे तर तुम्हाला हा जर व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.